स्वागत करते. तर आज बनवणार आहेत आपण भेंडीची रेसिपी म्हणजे मसाला भेंडी. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं किंवा नवीन एखाद्या ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. तर चला रेसिपीला चालू करूया. सो मी मसाला काढलेला आहे. तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत तर एकदम बारीक साईजचे कांदे होते. तर 2-3 कांदे घेतलेले आहेत, एक हिरवी मिरची आणि 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि एक टोमॅटो. तर ते मी ना म्हणजे मोठालंच कट करून घेतलेलं आहे, कारण की ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आणि भेंड्या घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्यात आणि अशी थोडीशी मोठे काप केलेले आहेत. मसाला भेंडीला थोडीशी मोठाले काप असेल तर छान लागते, त्याच्यामुळे मोठाले काप केलेले आहेत. आणि आत्ता घालायचे आहे आपल्याला. अगोदर मसाले भाजून घ्यायचे, भेंडी भाजून घ्यायची आणि नंतर भाजीला फोडणी घालायची आहे. तर सगळ्यात अगोदर मी काय करते, भेंडी आहे ती तेलामध्ये भेंडी आणि त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून आपल्याला ही थोडीशी वाफून घ्यायचे. म्हणजे काय होतं की मसाला ह्याच्यामध्ये कच्ची राहत नाही भेंडी. तर त्यासाठी आपल्याला 2 ते 3 मिनटं तेलामध्ये छान आपल्याला ही भाजून घ्यायची. म्हणजे 50 ते 60% आपल्याला भेंडी अशीच शिजवून घ्यायची आहे, वाफेवर छान शिजते. तर मी आत्ता थोडंसं मीठ टाकते आणि 1-2 मिनटं छान ह्याला परतून घेते आणि थोडीशी हळद पण टाकते, म्हणजे भेंडी लवकर शिजते. लहान मुलांना ना अशी हळद मिठातली भेंडी पण म्हणजे ही शिजलेली चांगली असती, एवढी शिजली तरी चालती. तर लहान मुलांना अशी खायला पण द्यायला, म्हणजे लहान मुलं छान खात आहेत, पण रुद्रांशींना अजिबात भेंडी वगैरे अजिबात नाही खात आहे. तर बघू शकता आता मी ह्याला झाकण घालून ठेवलेलं आहे आणि अजून एकदा परतून घेते. आणि परतून घेतल्याच्यानंतर पण आपल्याला ह्याला अजून एकदा झाकण घालून छान भेंडी आहे ती शिजवून घ्यायची. तर बघू शकता एकदम मस्त भेंडी शिजलेली आहे. आणि आत्ता हा मसाला आहे ना, आत्ता आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर मी हा तेलामध्ये एकत्रच टाकला सगळं आणि थोडंसं तेल टाकलं. अगोदरच भेंडीची कढई होती त्याच्यामुळे थोडंसं तेल होतं. तर आत्ता म्हटलं हा सगळा मसाला भाजून घेते आणि नंतर आपल्याला हा मिक्सरला लावून घ्यायचा आहे. थोडा मसाला भाजल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलं. थोडीशी मला घाई होती त्याच्यामुळं मी हे सगळं एकत्र टाकलं, पण तसं नाही करायचं आपल्याला. म्हणजे अगोदर व्यवस्थित लसूण हिरवी मिरची ते भाजून घ्यायचं होतं, पण मला थोडीशी घाई होती म्हणून मी फास्टमध्ये एकत्रच टाकून भाजून घेतलं. तर बघू शकता आता हे छान तेलामध्ये मसाला भाजलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्याला दुसरे काही जास्त मसाले नाही घालायचे, फक्त कांदा टोमॅटो हिरवी मिरची आलं एवढंच घालायचं आहे. खडे मसाले वगैरे नाही जास्त घालायचे. तर बघू शकता आता मस्त मसाला छान भाजून घेतलेला आहे. आणि आत्ता थोडंसं आपल्याला हा गार होऊ द्यायचा आहे आणि ह्याची छान फाईन पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. तर आत्ता मी एडिट करते कारण की रुद्रांश झोपलेला आहे. बघू शकता एकदम मस्त फाईन पेस्ट झालेली आहे. आणि भेंडी पण मी एका प्लेटामध्ये काढून घेतली. तर बघू शकता एकदम मस्त भेंडी शिजलेली आहे. आणि मग नंतर त्याच्यासाठी लागणार आहे ती कोथिंबीर, ती पण लगेच कट करून घेतली आहे. आणि नंतर मग कढई घेतली, धुवून घेतली, ज्याच्यामध्ये मी मसाला भाजून घेतलेला होता, ती थोडीशी करपली होती त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामध्ये परत 2 चमचे तेल टाकलं आणि नंतर मग तेल गरम झालं की डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये जो मिक्सरला लावलेला मसाला आहे तो लगेच त्याच्यामध्ये टाकून घेतला. आणि आता आपल्याला हा छान परतून घ्यायचा आहे. जो की आपण भाजून घेतलेला मसाला असतो ना, तो मसाला जेवढा चांगला भाजेल ना तेवढा ह्याला जास्त वेळ नाही लागत आहे तेलामध्ये परतायला. आणि तो मसाला जर थोडासा कच्चा राहिला तर ह्याच्यामध्ये थोडा वेळ लागतो, कारण की माझ्याकडनं तो एवढा खास भाजला नव्हता, त्याच्यामुळे मला आत्ता फोडणीला घालायला ह्याला वेळ लागतो आहे. तर आत्ता मी भेंडीमध्ये पण थोडीशी मीठ घातलेलं आहे, हळद मीठ. आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये त्याच्या अंदाजानेच मीठ आणि हळद घालते. मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण की अगोदर पण घातलेलं आहे. आणि आत्ता मी थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते, म्हणजे तेलामध्ये छान परतील. आणि नंतर थोडीशी आहे ती नंतरच्याला ठेवलेली आहे. तर आता आपल्याला ह्याला चटचटीत तेल सुटूपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. सो मी इथं कुकर लावलं होतं, तर कुकरचा पण मध्येच आवाज येतो आहे मी ओव्हर वॉईस देत असताना. आणि मग नंतर आपल्याला मसाला एकदम छान भाजून घ्यायचा आहे. आणि मग मी नंतर ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले ॲड करते, म्हणजे जे माझ्याकडे होते ते. मसाले नसले तरी काहीच गरज नाही मसाला टाकायची, पण होते थोडा म्हणून टाकला. आणि आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी, म्हणजे आपल्याला जी की मसाला रस्सा भेंडी करायची ना, तर त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे. तर बघू शकता आत्ता 3-4 मिनटं छान तेलामध्ये मसाला परतल्याच्यानंतर एकदम त्याला छान असं चटचटीत तेल वगैरे सुटलं आहे आणि मसाला पण एकदम छान भाजलेला आहे.
तर शक्यतो ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. तर आता मसाला छान भाजल्याच्या नंतर मी ह्याच्यामध्ये तिखट टाकते. म्हणजे तिखट मसाले एकत्रच आहे, वेगळे टाकायची गरज नाही. त्याच्यामुळे मी साधारण 1.5 चमचा तिखट टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला ते पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर ते छान तेलामध्ये परतलं तर मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे. तर बघू शकता मी कढईमध्ये ज्याच्यामध्ये मी मसाले वगैरे भाजून घेतले होते ना, तेच पाणी घेतलेलं आहे. आणि आता तेच पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते. आणि नंतर आपल्याला हे ना पूर्ण मसाला आहे तो पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे. तर मी थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते. आणि मग आपल्याला जेवढं भेंडीला लागणार आहे ना तेवढं पण आता आपल्याला ह्याच्यामध्ये एकत्रच पाणी टाकायचं आहे. आणि कधी पण मसाला भेंडी करताना अगोदर आपल्याला भेंडी शिजवूनच घ्यायची, नाहीतर मग ह्याच्यामध्ये भेंडी शिजत नाही आणि जास्त म्हणजे चिकट होती. भेंडी जास्त चिकट असती, त्याच्यामुळे आपल्याला अगोदर तेला मिठात भेंडी छान शिजली ना मग रस्सा भेंडीला अजिबात भेंडी चिकट वगैरे होत नाही. तर कधी पण ती प्रोसेस आपल्याला अगोदर करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता मी मसाल्याला जेवढं पाणी लागणार आहे ना भाजीला तेवढं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला ह्याला ना थोडीशी उकळी येऊ द्यायची, म्हणजे हा मसाला आहे तो छान शिजून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला मग ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची. तर आता राहिलेली कोथिंबीर आहे ती पण मी त्याच्यामध्ये ॲड केली. जसं की आता ही झाली मस्त आमटी. आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला बघू शकता छान आता उकळी आलेली आहे आणि मसाला पण छान शिजला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकूयात भेंडी. आणि भेंडी टाकल्याच्या नंतर पण आपल्याला ना 2-3 मिनटं छान हे शिजून द्यायचं आहे. माझ्याकडनं मोबाईल खूप म्हणजे रुद्रांश व्हिडिओ जेव्हा बनवत होते ना तेव्हा तो तिथंच होता, त्याच्यामुळे माझ्याकडनं मोबाईल खूप हालत होता. त्या होऊ शकता आत्ता याला अजून मी 2-3 मिनटं म्हटलं भेंडी टाकायच्या अगोदरच शिजून द्यावा आणि नंतर मग ह्याच्यामध्ये भेंडी टाकून घेऊयात. आणि मग मसाला छान शिजला आणि मग मी आत्ता ह्याला कमी गॅस ठेवलेला आहे. आपल्याला एकदम म्हणजे घट्ट होऊ द्यायचं आहे. आणि मग म्हणजे जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे ना तेवढाच ठेवायचा आहे. आणि नंतर आता ही भेंडी मी थोडीशी रुद्रांशला साईडला काढून ठेवली होती मिठाची. मला वाटलं तो खाईल, पण त्याने अजिबात नाही खाल्ली. तर तशी पण भेंडी खायला खूप भारी लागते. तर आता मी ह्याच्यामध्ये पूर्ण भेंडी ॲड केली. आणि आता आपल्याला परत ह्याला 1-2 मिनटं छान कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे. तर मी अगदी 2 मिनटासाठी झाकण घातलं, म्हणजे जेवढी भेंडी थोडीशी कच्ची राहिलेली असेल ना तेवढी पण छान शिजेल. बघू शकता तर आता आपली भेंडी एकदम मस्त शिजलेली आहे. तर एकदा आपण ह्याला अजून परतून घेऊयात, म्हणजे मसाला वगैरे सगळा मिक्स करून घेऊयात. आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. आणि आपली भेंडी पण एकदम मस्त शिजली आहे. सो बघू शकता लाईटीचा थोडासा प्रॉब्लेम होता, म्हणजे लाईट नव्हती. तरी पण मी मोबाईलची जेवढी बॅटरी आहे ना तेवढ्यावरच व्हिडिओ बनवला होता. तर आता मी गॅस बंद करते. बघू शकता भेंडी एकदम मस्त झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.